सभापती महोदय, महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 16 महाराष्ट्र स्वयं अर्थसहाय्यित शाळा विधेयक 2026 मी आपल्या अनुमतीने मांडतो। विधेयक मांडण्यात आले। मंत्री महोदय। सभापती महोदय, महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2026 चे विधेयक क्रमांक 16 महाराष्ट्र स्वयं अर्थसहाय्यित शाळा विधेयक 2026 विचारात घ्यावे असा प्रस्ताव मी आपल्या अनुमतीने मांडतो। सभापती महोदय, स्वयं अर्थसहाय्यित ज्या तत्वावरच्या शाळा आहेत सेल्फ फायनान्सच्या नवीन शाळा स्थापन करण्यासह विद्यमान शाळेंचा दर्जावाढ करण्यासाठी तरतुदी करणे तसेच अशी नवीन शाळा स्थापन करण्यासाठी विद्यमान शाळेचा दर्जावाढ करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबी 2012चा जो काही मूळ कायदा आपला नियम आहे त्याच्यामध्ये काहीही सुधारणा करणं त्या ठिकाणी आताच्या घडीला आवश्यक आहे। जसं 2012 मध्ये हा मूळ कायदा निर्माण झाला त्यावेळेस आयुक्त पद नव्हतं शिक्षण विभागाचं। आयुक्त पदाची निर्मिती ही 2014 मध्ये झाली आणि म्हणून आयुक्त पद आपण त्या ठिकाणी त्याचा समावेश करतो आहोत। सभापती महोदय, महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त संस्था याच्यामध्ये महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त संस्था म्हणजे राज्य पातळीवरच्या ज्या काही संस्था आहेत या संस्थांच्या शाळेंना आपण त्या ठिकाणी परवानगी देत होतो किंवा आत्ताच्या घडीला देत आहे ते। परंतु देश पातळीवरच्या जर काही चांगल्या संस्था असतील तर त्यांच्या शाळेंना राज्यामध्ये आत्ताच्या घडीला आपल्याला परवानगी देता येत नाही आणि म्हणून अशा जर देश पातळीवरच्या काही चांगल्या संस्था राज्यामध्ये येऊ इच्छित असतील तर या सुधारणेमुळे त्यांना पण आपण परवानगी देऊ शकणार आहोत। सभापती महोदय, तिसरा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये शाळेंना परवानगी देत असताना आपण उच्च प्राथमिक असेल माध्यमिक असेल किंवा उच्च माध्यमिक असेल चढत्या क्रमाने आताच्या घडीला परवानगी आपल्याला देता येते। परंतु काही शाळा अशा पण आहेत की ते उच्च माध्यमिक आहे त्याला खालच्या परवानगीची गरज आहे परंतु या नियमामध्ये तशी स्पष्ट तरतूद नसल्यामुळे या ठिकाणी आपण तशी तरतूद करतो आहोत की त्याचं उच्च माध्यमिक जरी असेल तरी खालच्या क्रमाने जर ते मागणी करत असतील तर तशा शाळा वर्गवाढ पण त्याला दर्जावाढ देता येईल। आणि दर्जावाढ करत असताना पूर्वीचे जे काही अस्तित्वातले नियम आहेत त्या नियमांमध्ये त्याची जी काही भौतिक सुविधा आहेत किंवा जागेचं जे क्षेत्र आहे याला अट नव्हती। आता दर्जा वाढ दिल्याच्या नंतर जर वर्ग वाढणार आहेत विद्यार्थी संख्या वाढणार आहेत तर त्या प्रमाणात तिथे स्वच्छतागृह असेल वर्गांची खोलींची संख्या असेल लॅब असेल लायब्ररी असेल क्रीडांगण असेल तर या प्रमाणामध्ये त्या सुविधा पण तिकडे वाढल्या पाहिजेत आणि म्हणून ते पहिलीची तरतूद वगळणं असं प्रावधान आपण त्या ठिकाणी करतो आहोत। आणि काही ठिकाणी शाळा ज्या अचानक बंद केल्या जातात तर त्या विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतं। आत्ताच्या घडीला 18 महिने आधी नोटीस देणं किंवा 5 ते 10 लाख रुपये दंड ही जी तरतूद आहे ही आपण त्याचं दुप्पट असं रूपांतर त्या ठिकाणी करतो आहोत आणि म्हणून मला वाटतं की आत्ताच्या घडीला व्यावहारिक दृष्टिकोनातनं या चांगल्या सुधारणा आपण मूळ कायदा 2012च्या अनुषंगिक त्या ठिकाणी करतो आहोत। सभागृहाला माझी विनंती आहे की मी तर विनंती करेन की एकमताने याला मान्यता आपण द्यावी।